नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. दसऱ्याला आपल्याकडे शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. या शस्त्रांचा वापर होतो तो शत्रूच्या विरोधात. पण यंदाच्या दसऱ्याला दिसत मित्र असलेल्या युतीतल्या घटक पक्षांनी एकमेकांच्या विरुद्धच शस्त्र परजली. अजूनही कुरबुरी सुरू असतील तर युती तोडा, मग आम्ही दाखवतो सर्जिकल स्ट्राईक काय असतं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपला आव्हान दिलं. तर 56 इंचाची छाती नसणाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा चिमटा भाजपच्या अध्यक्ष असलेल्या मुंबईच्या अध्यक्ष असलेल्या आशिष शेलारांनी काढला. महत्वाचं म्हणजे या दसरा मेळाव्याआधी मुलुंडच्या रस्त्यावर शिवसेना भाजप यांच्यातल्या संघर्षाचा एक ट्रेलर आपल्याला पाहायला मिळाला. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी महानगरपालिकेतल्या माफिया रूपी रावणाचा पुतळा जाळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. चिडलेल्या शिवसैनिकांनी तिथं जाऊन सोमय्या आणि भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. एकीकडे महापालिकेत, राज्यात, केंद्रात सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचं आणि रस्त्यावर एकमेकांच्या कार्यकर्त्यांची कॉलर धरायची. असं हे सगळं आगळं वेगळं महाभारत आणि शस्त्रपूजन सध्या आम्हाला पाहायला मिळतंय. शिवसेना भाजपमधल्या राड्याचं मूळ नेमकं कशात आहे? महापालिकेच्या आगामी निवडणुकांची ही नांदी म्हणायची का? एकमेकांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची भाषा सत्ताधाऱ्यांना शोभते का? मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. ही कोंबडी कुणाच्या खोरड्यात असणार यावरून या मित्र पक्षांमध्ये संघर्ष पेटलाय का? शिवसेनेवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना आतापर्यंत महानगरपालिकेतला भ्रष्टाचार 4.5-5 वर्षात का बरं दिसला नाही? भाजप देखील सत्ताधारी आहे, मग भ्रष्टाचारांवर कारवाईची मागणी करण्याची हिंमत त्यांनी का नाही दाखवली? भ्रष्टाचाराबद्दल बोलल्यानंतर शिवसेनेला एवढा राग का येतो? महापालिकेत अजिबात भ्रष्टाचार होत नाही असा शिवसेनेचा दावा आहे का? केवळ निवडणुका आल्यात म्हणून हा सगळा ब्लेम गेम सुरू झालाय का? युती तोडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची पूर्व तयारी म्हणून सगळ्याकडे पाहायचं का? शिवसेनेसोबत युती टिकणार की नाही हे किरीट सोमय्यांचं वैयक्तिक मत आहे की ती भाजपची अधिकृत भूमिका आहे? निवडणुकांच्या तोंडावर मुख्य प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी दोन्ही पक्षांची ही खेळी आहे. आणि शिवसेनेमधल्या या राड्याचा निवडणुकीच्या निकालांवर नेमका काय परिणाम होणार आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. युतीवरून सर्जिकल स्ट्राईक्स. युतीवरून सर्जिकल स्ट्राईक. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. शिवसेना भाजपची अवस्था सध्या भारत पाकिस्तान सारखी झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसलेले हे मित्र पक्ष, पण अलीकडच्या काळात त्यांच्यातून विस्तवही जाईनासा झालाय. टीकेचे बाण सोडून एकमेकांना घायल करण्यातच सेना भाजपचे नेते धन्यता मानतायत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीतल्या संघर्षाला आणखीनच धार आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट हल्ला चढवला, तो मित्रपक्ष भाजपवरच. जर अजूनही तुमच्यात फरफरी बाकी असेल तर आज युती तोडा आणि अंगावरती या. माझा वाघाचा बच्चा समोर बसलेला आहे. पाठीकडनं वार करू नका. करणार असाल तर समोरून वार करा, मग आम्ही दाखवून देऊ आमचा सर्जिकल स्ट्राईक कसा असतो तो. उद्धव ठाकरेंनी भाजपला अंगावर घेतल्यावर आशिष शेलारांनीही शिवसेनेला शिंगावर घेतलं. 56 इंचाची छाती नसणाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा टोला त्यांनी लगावला. सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांना 56 इंचाची छाती आहे. आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक 56 इंचाची छाती असलेले मोदीच करू शकतात. बाकीच्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच्या गोष्टींवरचा पोरखेळ हा न केला तर बरा. शिवसेना भाजपमध्ये पेटलेल्या या युद्धाला कारणीभूत ठरले ते भाजप खासदार किरीट सोमय्या. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याची टीका त्यांनी केली. एवढंच नाही तर माफिया रावणाचं दहन करण्याचा कार्यक्रम त्यांनी दसऱ्याला आयोजित केला. मात्र शिवसैनिकांनी तिथे जाऊन राडा घातला. किरीट सोमय्या आणि भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे भाजपनंही आता निर्वाणीची भाषा सुरू केली आहे. आता आमचा युटर्न नाही. सुरुवात तुम्ही केली आहे, अंत आम्ही करू. माफियांना बिलकुल सोडणार नाही. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना भाजपचा पोपट मेला. युती तोडून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पोपटाचा गळा आवळण्याची तयारी दोन्ही बाजूने सुरू झाली आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकची भाषा सुरू झाली आहे.
त्यामध्ये आता कोण जिंकणार आणि कोण हरणार, निवडणुकीचं घोडा मैदान फार दूर नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. युतीवर सर्जिकल स्ट्राईक या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आज आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या. किरीटजी अलिबागहून या कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत. किरीटजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि शिवसेनेचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब हे देखील आहेत. अनिल परबजी, आपलंही स्वागत. आणि माझे दोन पत्रकार सहकारी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. एक आहेत दिनेश दुखंडे, झी 24 तासचे माझे सहकारी, आणि दुसरे लोकमत या वृत्तपत्राचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान. जे दोन प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला प्रश्न आहे, शिवसेना भाजपच्या राड्याचं मूळ कशात आहे? शिवसेना भाजपच्या राड्याचं मूळ कशात आहे? थेट जाऊया किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीट सोमय्या, यू आर मॅन इन द न्यूज. आज सगळ्या चॅनलवर, सर्व वृत्तपत्रामध्ये फक्त एकच बातमी आहे, ती म्हणजे तुमच्यावरच्या झालेल्या हल्ल्याची. शिवसेना भाजपच्या राड्याचं मूळ किरीट सोमय्या ही व्यक्ती आहे असं म्हटलं तर ते खरं असेल की खोटं असेल? किरीट सोमय्या. थोडंसं सुधारतो. किरीट सोमय्यावरचं हल्ल्याचं मूळ किरीट सोमय्याने मुंबई महापालिकेतील माफिया राज समाप्त करण्याचा जो विडा उचलला आहे आणि त्यामुळे हे माफियांकडून ज्यांना ज्यांना दलाली मिळते त्यांना त्यांचं आर्थिक भवितव्य थोडं विचित्र चित्र दिसत असल्यामुळे माफिया आणि त्यांचे एजंट आणि त्यांचे लागेबंधे असणारे काही अधिकारी यांची आणि किरीट सोमय्या किंवा किरीट सोमय्या एक नाव आहे. वास्तविकरित्या या माफियांच्या विरुद्ध संघर्ष करणारे समाजातले लोक असा हा लढा आहे. अगदी बरोबर. किरीट सोमय्या, तुम्ही जे बोलताय ते सूचक आहे पण मोघम आहे. तुम्ही दलाली मिळते, एजंट, माफिया राज, ज्यांचे त्यांचे असे शब्द वापरताय, पण हल्ला तर तुमच्यावर थेट सर्जिकल स्ट्राईकचा तुमच्यावर झालेला आहे. 3 किलोमीटर आत शिरून जसा हल्ला या सरकारने केला पाकिस्तानमध्ये, तसा थेट तुमच्या कार्यक्रमात तुमच्यावर हल्ला झाला आहे. तुम्ही थेट नावं का नाही घेत? आता मोघम काय चालू आहे? नाही उदय, प्लीज, कालपासून थोडं ह्या सर्जिकल स्ट्राईक विषयाला ज्या पद्धतीने ते सर्जिकल स्ट्राईक कन्सेप्ट ही जवानांची शूरता, त्याला कोणीतरी आपला पॉलिटिकल व्यंग्यात्मक भाषणात अनावधानाने कदाचित त्यांनी जवानांचं शूरता याला कमी केलं आहे. सर्जिकल स्ट्राईक हा जागतिक एक कन्सेप्ट आहे. ज्यावेळी दुश्मन राष्ट्रातून अशा प्रकाराने हल्ले केले जातात त्यावेळी त्यांचे जे असे अड्डे असतात त्यांना आपल्याकडचे कमांडो जातात, उद्ध्वस्त करतात. मी प्रार्थना करतो, जे माननीय शिवसेना प्रमुख असो की भारतीय जनता पार्टीचा कोणी कार्यकर्ता असो किंवा आणखीन कोणी पत्रकार असो, माझ्यावर जे वार करायचं ते करा. जेवढी घाणेरडी भाषा वापरता येत असेल करा, माझी काही हरकत नाही. परंतु सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून त्या जवानांचा अवमान करू नका, हे पहिलं मी त्यांना प्रार्थना करतो. किरीटजी, माझा आता राहिली दुसरी गोष्ट. किरीटजी, माझा प्रश्न माफिया दलाली तुमच्या मोघम बोलण्याबद्दल आहे, सर्जिकल स्ट्राईक बद्दल प्रश्न नाहीये माझा. तुम्ही मोघम नको, थेट बोला की हे माफिया कोण, हे दलाली कोणाला मिळते? मी मान्य करतो ना, दलाली कुणाला मिळतं. खड्ड्यांविरुद्ध मी आवाज उठवला, मीडियानी पण आवाज उठवला, लोकांनी आवाज उठवला. अरे मला चाललं असतं, मी आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांनी SIT नेमली, SIT अधिकाऱ्यांची होती, किरीट सोमय्याची नव्हती. जे रोड कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध SIT नेमली, रिपोर्ट आला, महापालिकेचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टरचं संगनमत सामोरे आलं.
अर्धा डझन कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये आहे किंवा जाण्याच्या तयारीत आहेत, अर्धा डझन इंजिनियर जेलमध्ये आहे किंवा जाण्याच्या तयारीत आहेत. त्यावेळी किरीट सोमय्याला त्या खड्ड्यात गाडणार, याचा अर्थ काय हो? ओके. तुम्हाला गाडायचं असेल किरीट सोमय्या स्वतः खड्ड्यात जायला तयार आहे. अजून तुम्ही नाव घेत म्हणून नाही आहात. हे किरीट कोणाचं सोमय्या, पोट दुखलं, किरीट कुठल्या सोमय्या, नगरसेवकांनी हे अजून तुम्ही भाषण- नाव घेत नाही, नाही. मी घेतो ना नाव, मी नाव घेतो एक, मी तुम्हाला नाव घेतो ना. काल काल काय प्रसंग होता हो? रावणाचं दहन. आणि रावणाचं दहन कोणी पाकिस्तानच्या अतिरेकी रावणांचं दहन केलं, आम्ही मुंबई माफियांचा रावणाचं दहन केलं. कार्यक्रम झाला, 400-500 कार्यकर्ते आपापल्या घरी गेले. किरीट सोमय्या रोकटोकचे 24 तासचे जे पत्रकार होते अमोल, ते त्यांच्याशी 1-to-1 इंटरव्ह्यू घेत होते म्हणून थांबले होते. 25-30 महिला आणि कार्यकर्ते उरलेले असताना कार्यक्रम संपला, सगळे निघून गेले. किरीट सोमय्या रस्त्यावर आले, त्यांचं वाहन येत होतं. तेवढ्या धाड 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 त्या कॉर्नरवर 3 बसेस, 3 ते जीप, त्याच्यात जे गुंडे होते अचानक आले. किरीट सोमय्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. महिला कार्यकर्त्या आड उभे राहिले, तर या गुंड्यांनी त्या महिलांना चोपलं. लाज नाही वाटत त्यांना? हे कोण आहेत? हे कोण आहेत? सगळे निघून गेल्यानंतर हे कोण आहेत? 25 लोकं किरीटजी, उरली. किरीटजी, हे हा काही आता चीनी, पोलिसांनी हा काही रेकॉर्ड- चीनी किंवा पाकिस्तानचा हल्ला सांगतो. नाहीये ना तुमच्यावर? हा काय पाकिस्तान किंवा चीनचा हल्ला नाहीये ना? कोणी केले ते हा हल्लेखोर हल्ला- होते, त्यांचे सूत्रधार कोण आहेत असा तुमचा दावा आहे? हा हे असं आहे, हे आपण पण टीव्हीवर पाहिलं, पोलिसांचा रेकॉर्ड पण स्पष्ट झाला. हे शिवसेनेचे काही गुंडे ज्यांना या माफियांची दलाली मिळत असेल आणि त्यांनी टीव्हीवर इंटरव्ह्यू दिला. ओके. आम्ही हिमतीने हल्ला असा ओके. केला. अरे हल्ला थोडा केला, गुंडगिरी केली, मला तुम्हाला एक- महिलांवर अनिल- मार. अनिल आणखी परब. नाही का? अनिल- आणि ते गुंडे म्हणतात, ते शिवसेनेचे गुंडे म्हणतात आम्ही आणखीन वार करणार खासदारांवर. अरे करून दाखव रे, जा. हे जे हल्लेखोर होते त्या हल्लेखोरांनी हल्ले मी केले, माफियांना सोडणार नाही. हल्लेखोरांनी हल्ले केले का हल्लेखोरांचे सूत्रधार अजून मोकाटच आहेत? तुम्ही फक्त हल्लेखोरांना अटक केली आहे, आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं फार स्पष्ट आहे. जे मूळ आहे ते माफिया आहेत, माफियांना सोडणार नाही. माफियांना वाचवण्यासाठी कोणी दलाल फलाल गुंडे फुंडे आणि किरीट सोमय्याला खड्ड्यात टाकण्याची संपवण्याची भाषा करत असेल तर तो आणि त्यांचा मालक, त्यांचा पक्षप्रमुख त्यांना बघणार. माझी माफिया विरुद्धची लढाई चालू राहणार. अनिल परब, आय नो यू आर द सोबर फेस ऑफ शिवसेना. काय नाव द्यायचं या चित्रपटाला? भाई भाई का दुश्मन दुश्मन, काय नाव द्यायचं? कारण त्यांनी तर जे शब्दप्रयोग नाही, केले सर्वप्रथम- त्याच्यामध्ये माफिया, गुंड अशा प्रकारचे सगळे हल्लेखोर नाही, सगळे मी- शब्द वापरलेले आहेत. याची सविस्तर थोडंसं मला बोलायला द्या. प्लीज प्लीज. दोनच विषय याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत की सर्वप्रथम किरीट सोमय्या म्हणतायत हे त्यांचं स्वतःचं मत आहे का पक्षाचं मत आहे हे त्यांनी पहिलं जाहीर करावं. त्याचं कारण असं आहे, किरीट सोमय्या जे बोलतात ते संध्याकाळी त्यांचे मुख्यमंत्री त्याला नकार देतात की हे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्या दिवशी ते म्हणाले की आम्ही युती तोडली, आम्ही 227 जागांवरती आम्ही लढू. त्यांची राज्य कार्यकारिणी असताना ते लोक ठराव करत नाहीत आणि किरीट सोमय्या बाहेर म्हणतात की आम्ही 227 जागावर लढू. दुसरा विषय असा आहे की मुख्यमंत्री म्हणतात की किरीट सोमय्या जे बोलले ते त्यांचं स्वतःचं मत आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला जे वाटतंय की किरीट सोमय्या आता थोडेसे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. एक म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्याचं जे काही कारस्थान चाललेलं आहे, या कारस्थानाचा हा एक भाग आहे. ज्यांना ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत ते सगळे एकत्र येऊन शिवसेनेवरती अशा प्रकारचे आरोप करायचे की शिवसेनेला डिवचायचं, शिवसेनेला चिडवायचं आणि शिवसेना मुख्यमंत्र्यांची खुर्ची सपोर्ट काढून घेऊन अस्थिर करेल असा एक साधारण वास येतो या सगळ्याला. दुसरी गोष्ट, शिवसेनेच्या कधीही माफियांना विरोध नाही. माफियांच्या विरोधात किरीट सोमय्या जर उभे असतील तर आमचं त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माफियांच्या विरोधात उभं राहावं. परंतु हे माफिया त्यांना आत्ताच दिसले का? गेले 20 वर्ष आमच्याबरोबर ते युतीमध्ये आहेत, त्यावेळेला त्यांना कधी एकही माफिया दिसला नाही का? आत्ताच माफिया दिसतो का?
आणि हा माफिया जर त्यांना दिसला तर त्यांनी अवश्य त्याच्या विरोधात काढावा. परंतु जाणून बुजून नौटंकी करायची निवडणुकीच्या तोंडावरती, वेगवेगळी विधानं करायची आणि संशयाचं वाटतो की ते सुपारी घेऊनच हे असं प्रकारचं काम करतात असं आमचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने ते बोलतायत, ज्या पद्धतीने ते सांगतायत, तुम्ही आता परत परत त्यांना विचारताय की तुम्ही माफियांचं नाव घ्या. नाव घेऊन त्यांनी सांगावं. जसं माझं तर म्हणणं आहे, आता साधा एक उदाहरण देतो की अशा प्रकारचे घोटाळ्यांची मागणी करायची, मग तो शेवटपर्यंत लावून का नाही धरायचा. मुंबई बँकेचा घोटाळा किरीट सोमय्यांनी पहिल्यांदा काढला. त्या किरीट सोमय्यांनी जो मुंबई बँकेचा घोटाळा काढला ते सगळे प्रवीण दरेकर सकट सगळे लोक आता त्यांच्या पक्षात त्यांनी घेतलेले आहेत. आणि किरीट सोमय्यांनी एक गोष्टीचा विचार करावा, त्यांना या भ्रष्टाचारावरती बोलण्याचा अधिकार नाही. कारण ज्या पक्षाच्या अध्यक्षाला 1 लाख रुपयाची लाच घेताना अटक होते, म्हणजे लाच घेणाऱ्या माणसाला पण लाज वाटावी अशा प्रकारची लाच घेताना ज्या पक्षाच्या अध्यक्षाला अटक होते, अशा पक्षाच्या खासदारांनी सांगावं की लाचखोरीबद्दल किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल किरीट सोमय्या जे काही करता आहेत हे सगळे खड्ड्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, मुंबईच्या महापौरांनी मुंबईच्या खड्ड्यांच्या पडलेल्या चौकशी करावी अशी पहिलं पत्र दिलं. किरीट सोमय्यांच्या अगोदर त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही चौकशीला शिवसेना तयार आहे, परंतु नुसतं अंगुली दर्शन करायचं, बोलायचं नाही तोंडाने, अंगुली दर्शन करायचं आणि अशा प्रकारे संशयाचं वातावरण निर्माण करायचं. हे निवडणुकीच्या तोंडावरची ही नौटंकी आहे. ज्याला भारतीय जनता पक्षाचं अधिकृत मत असेल त्यांनी पहिली किरीट सोमय्यांची काय अवकात आहे ते पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आहेत, ते निर्णय घेतात, त्यांनी निर्णय जाहीर केले आहेत. कसं आहे, त्यांना ही सुपारी घेऊन काम करायची सवय आहे. मी असे कित्येक प्रसंग तुम्हाला दाखवून देईन. किरीट सोमय्यांनी प्रश्न दाखवले आणि नंतर त्याच्यानंतर काहीच केलं नाही त्यांनी. त्याच्यामध्ये असं समजायचं का की या सगळ्या प्रकरणात तडजोड झाली किरीट सोमय्यांची. तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे याच्या आधी पण आपण अनिल परब बरोबर आहे, तुम्ही हा मुद्दा वेगळ्या भाषेत याच्या आधी मांडलेला आहे. आपण या 3-4 मुद्द्यांची उत्तर किरीट सोमय्या यांच्याकडून मला 2च मिनिटं पूर्ण करू देत, मग त्याला काय उत्तर द्यायचं ते देऊ देत. नागपूरच्या खड्ड्यामध्ये नागपूर महानगरपालिकेला मी पत्र दिलंय नागपूरच्या कमिशनरला की या खड्ड्यांची देखील चौकशी करा, त्या खड्ड्यांची अगून चौकशी करा. माझं मत आहे, जो पंकजा मुंडेंचा चिकी घोटाळा आहे, बापटांचा डाळ घोटाळा आहे, विनोद तावडेंचा घोटाळा आहे, पुन्हा विष्णू सावरांचा घोटाळा आहे, एकनाथ खडसेंचा प्रकरण आहे, ह्या सगळ्या बाबतीत देखील किरीट सोमय्यांनी पुढे यावं. आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहतो. एखाद्या फक्त संशयाचं वातावरण निर्माण करून मी तर नावं घेतली आहेत, कारण ही नावं लोकांच्या समोर आलेली आहेत. किरीट सोमय्यांनी जर माफियांची नावं घ्यावी, महानगरपालिकेत हे माफिया बसलेले आहेत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, माफियांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु केवळ संशयाचं वातावरण निर्माण करायचं, आडून उडून बायकांसारखी पाठीमागून ती नावं घेऊन जसं त्याच्यामधनं स्पष्ट करायचं, असं न करता त्यांनी स्पष्ट सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताच मी जे काही बघतोय टीव्हीवरती 56 इंचाच्या छातीच्या बाबतीत आशिष शेलारांनी जे सांगितलं, बाळासाहेबांची छाती 56 इंचाची नव्हती तरी सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्यासमोर लोटांगण घालत होते, हे त्यांनी विसरू नये. किरीट सोमय्या विस्तृतपणे त्यांनी उत्तर दिलंय. सर्वात पहिला आरोप केलाय तुमच्यावरचा की तो म्हणजे सुपारीबाज असण्याचा प्रश्न मांडायचे आणि नंतर तोडपाणी करायचं, अशा प्रकारची स्पष्ट त्यांनी भूमिका आता मांडलेली आहे. तुम्हाला जर इथला माफिया राज, इथला भ्रष्टाचार दिसतोय तर तुम्ही अँटी करप्शनकडे तक्रार का नाही केली? किरीट सोमय्या या सगळ्या आरोपांची काय उत्तर द्याल? उदय भाऊ, किमान आपण तर यांचं जे भाषण पब्लिक मीटिंग मधलं इथे टी व्हीवर ऐकल्यानंतर आपण तर थोडं हसायला हवं होतं. अहो, जो मूळ मुद्दा आहे मुंबई महापालिकेचा माफिया राज, गेले 2 वर्ष महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने 1 डझन महापालिकेचे घोटाळे काढले. मला परत खासदार व्हायला 2 वर्ष झाले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन 2 वर्ष झाले आणि पहिला घोटाळा 22 महिन्यापूर्वी असं सातत्याने आता हे जे तुम्ही दाखवली चित्रफित थोडं म्हणजे त्यात ते रावण तर आम्ही दहन केलं आणि त्याच्या बाजूला ते 1 डझन घोटाळे लिहिले होते. आता हे घोटाळे मी काढले किंवा अनिल परबनी काढले किंवा उदय निरगुडकरनी काढले, त्याच्यावर 6 वर
चौकशी समित्या अपॉइंट झाल्या, 6वर मादी FIR आहेत, नवघर पोलीस स्टेशन मुलुंडमध्ये आहेत, आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आहे, ACB मध्ये आहे, ED मध्ये आहेत. 2 प्रकरणं ज्याच्यात हे जे इंजिनियर जेलमध्ये गेले, कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये गेले आणि ते खड्डे माफियांचे दलाल काल जे आले होते की ज्यांचे हप्ते बंद झाले, ते किरीट सोमय्याची तक्रार पण आहे त्याच्यावर SIT नियुक्त झाली, 4 SITचे अहवाल आले. त्यात स्क्रेप माफिया तो त्या स्क्रेप माफिया देवनारचा गोवंडी मैदानावर हे मी गेले 2 वर्ष खासदार झाल्यानंतर 3दा मंत्र्यांना घेऊन गेलो, 2 वर्ष पाठपुरावा केला आणि ज्यावेळी ते डम्पिंग माफियाचा घोटाळा पोलीस ऍडिशनल कमिशनरी रिपोर्ट दिला तर हे सगळे शिवसेनेचे नेते एकत्रित होऊन त्या डम्पिंग ग्राउंडवर गेले आणि ते रामदास कदमनी किरीट सोमय्याचा बाप काढला. हवा त्या घाणेरड्या भाषा वापरणाऱ्याला तोंडी आम्ही लागत नाही, परंतु बरोबर पाठपुरावा करून त्या स्ट्रेप डीलरला जेलमध्ये घातलं मी दोन्ही त्या माफियांना, दोन्ही वॉटर टँकर माफिया तो पत्रकारांना, रोड माफिया तो, दोन्ही पत्रकारांकडे पण मला जायचं आहे. एक छोटासा प्रश्न असा आहे की जे तुम्ही आता बोलताय, स्वबळाची भाषा करताय, युती तुटल्याची भाषा करताय, ही तुमची वैयक्तिक भाषा आहे का भाजपची अधिकृत भूमिका आहे? किरीट सोमय्याचा लढा हा माफियांचा विरुद्ध आहे. माफियाला समाप्त करण्यासाठी जे आमच्या बरोबर येणार त्यांना बरोबर घेऊन जाणार. नरेंद्र मोदीला भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे, देवेंद्र फडणवीसला मुंबई महापालिकेला माफिया मुक्त करायचा आहे, म्हणून देवेंद्र फडणवीसनी 4 SIT नेमल्या आणि त्या सगळे जेलमध्ये जायला लागले. किरीटजी, यू आर अ गुड चार्टर्ड अकाउंटंट, यू आर गुड इन नंबर्स. व्हाय आर यू ट्राइंग टू बी गुड विथ नंबर, व्हाय आर यू ट्राइंग टू बी गुड विथ वर्ड्स? मी तुम्हाला एक साधा सरळ प्रश्न विचारलाय, तुम्ही जे बोलताय ती तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का तुमची वैयक्तिक? असा प्रश्न अनिल परबांनी विचारलाय, त्याचं उत्तर द्या की हो, ही माझ्या पक्षाची भूमिका आहे, युती होणं शक्य नाही, संपला विषय. आपण पुढचा मुद्दा घेऊ चर्चेला. मी तुम्हाला फार स्पष्ट सांगितलं की मुंबई महापालिकेला माफिया मुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीसनी 4 SIT नेमल्या. याच्यापेक्षा पुढे काय पाहिजे? ओके, काल जे आणि दुसरी माफियांची युती करू शकत नाही, माफियाला जेलमध्ये टाकणार. किरीट भाई, तुमच्या पक्षात शिवसेनेवर आरोप करताना तुम्ही एकटे आहात का मुंबईचे सर्व नगरसेवक, मुंबईचे सर्व भाजपचे आमदार, मुंबईचे भाजपचे सर्व पदाधिकारी, खासदार हे तुमच्या बरोबर आहेत? आणि तसं असेल तर तुमच्या भागातल्या इतर आमदारांनी या हल्ल्याचा निषेध करण्याची पत्रकं काढली का? साहेब, निरगुडकर साहेब, हो, मी घोटाळे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांनी 4 SIT अपॉइंट केल्या. पहिल्यांदा इतिहासात 6 कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये किंवा जेलच्या दरवाजावर, पहिल्यांदा इंजिनियर जेलमध्ये. आणि आपल्या माहितीसाठी आपणच आपल्या TVवर आशिष शेलार पासून, प्रकाश मेहता पासून, राम कदम पासून, सरदार तारासिंग पासून अनेक नगरसेवक हे सगळेच कालपासून या लढाईमध्ये बरोबर आहेत. सगळे TV चॅनलवर बाईट देत आहेत. ओके, माफिया दोघांची बाजू, माफियांच्या विरोधात तुमच्या दोघांचे आरोप आणि त्या आरोपांची उत्तर हे सगळं मांडलेलं आहेत. संदीप प्रधान, ब्रेकवर जाण्यापूर्वी थोडक्यात सांगा, नेमकं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपमध्ये या हल्ल्याच्या निमित्तानं काय चाललंय? नाही, मला माहित नाहीये की शिवसेना भाजपमधला हा जो सर्जिकल स्ट्राईकचा विषय आहे त्याच्यावर चर्चा करणाऱ्यांच्या छातीची काय, किती इंचाची पाहिजे वगैरे अशी काही अट अजून घातलेली आहे किंवा नाही मला माहीत नाही. पण मुळात हा विषय मला असं वाटतं असा आहे की मुंबई महापालिका हे शिवसेनेला रसद मिळण्याचं ठिकाण आहे. म्हणजे जसं आपण म्हणालात मगाशी की पोपट मेलाय का युतीचा, तर जसा एखाद्या व्यक्तीचा जीव जसा एखाद्या ह्याच्यात असतो तसं मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि कुठेतरी शिवसेनेच्या आर्थिक नाड्या तोडून तिला कमजोर करण्याची ही रणनीती मला असं वाटतं आहे आणि तोच या सगळ्या आरोप करण्यामागचा उद्देश आहे असं मला वाटतं.
दिनेश दुखंडे, ही दोन पक्षांमधल्या लढाईपेक्षा सुद्धा, दोन तत्वांमधल्या लढाईपेक्षा सुद्धा कंत्राटदारांच्या दोन लॉब्यांची लढाई आहे. नक्कीच आहे असं वाटतं आहे, पण ही जशी दोन कंत्राटदारांच्या लॉब्यांमधली लढाई आहे तशी दोन राजकीय पक्षांमधली आणि सत्ता स्थापनेसाठी ही लढाई सुरू आहे. पण मला एक तुमच्या माध्यमातून किरीट सोमय्या साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे Please, की go ahead. गेल्या वर्षभरापासून सोमय्या साहेब महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविषयी बोलता आहेत. विविध प्रकरणं त्यांनी उघडकीस आणलेली आहेत. त्यांनी जे या आधीचं सरकार होतं काँग्रेस NCPचं, त्यातला भ्रष्टाचारही उघड केला होता आणि त्यातला विशेष करून सार्वजनिक बांधकाम खात्यातला घोटाळा, त्याच्यात त्यांनी छगन भुजबळांवर काही विविध आरोप केले आणि त्याचे त्यांनी पुरावे दिले. त्यांनी पाटबंधारे खात्यामध्ये सुनील तटकरे आणि अजित पवार यांची काही प्रकरणं बाहेर काढली. आज ते मुंबई महापालिकेतल्या घोटाळ्याविषयी म्हणतात आणि ते माफिया वगैरे वगैरे सगळा उल्लेख करतायत. तर मुंबई महापालिकेतला माफिया, त्यांचा चेहरा कोण आहे हे का ते सांगत नाहीयेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काँग्रेस NCP मधले त्यांनी चेहरे सांगितले. याआधी वर्षभरात तोच त्यांनी प्रश्न विचारला होता, हो, परंतु ते सांगत त्याच्यावर नाहीये, त्यांनी चेहरा कोण 4 आहे. SIT नेमले आहेत, हे स्पष्ट केले आहेत. ब्रेकची वेळ झाली आहे, परंतु ब्रेक नंतर या सगळ्याचा, तुमच्या आमच्या विकासाचा, तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न बिकट होत आहेत, ते कमी होण्याशी आणि त्याहीपेक्षा निवडणुकीच्या निकालांशी, युतीच्या भवितव्याशी काही संबंध आहे का? तपासूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पात्रा झी24 तास आपण पाहताय युतीवर सर्जिकल स्ट्राईक. युतीवर सर्जिकल स्ट्राईक ही रंगलेली आणि काहीशी वादग्रस्त चर्चा आपण पाहताय. आपल्यासोबत किरीट सोमय्या, अनिल परब, संदीप प्रधान आणि दिनेश दुखंडे. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे शिवसेना भाजपच्या राड्याचे आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार. शिवसेना भाजपच्या राड्याचे आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार. प्रथम संदीप प्रधान यांच्याकडे जाऊया. संदीप प्रधान, शिवसेना भाजप एकमेकावर जी टीका करतंय ते लक्षात घेता विरोधी पक्षांसाठी काही स्पेस उरेल असं वाटतंय का? अजिबात नाही. आणि आपण लक्षात घ्या, जसं मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 150-151 जागांचं मिशन जाहीर केलं होतं, तसं माझ्या अंदाजाने बरोबर असेल तर मुंबई भाजपनी सुद्धा मुंबई महापालिकेत बहुमतासाठीचा जो आकडा आहे, काही 118 किंवा 111 काय जो आहे तो ते जागा आपण मिळवायच्या या पद्धतीचं मिशन जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच कुठेतरी वाटाघाटीच्या दारं ही अगोदरच बंद केलेली आहेत. आणि मला जे दिसतंय ते हेच दिसतंय की हे सगळं ठरवून आहे. म्हणजे इकडून किरीट सोमय्या, आशिष शेलार बोलतात, इकडून संजय राऊत, रामदास कदम यांच्यासारखे आक्रमक नेते एकमेकांवरती तोफा टाकतात. पण त्याचवेळी चर्चेला बसताना मग अनिल देसाई, सुभाष देसाई इथून असतात, इकडून कदाचित चंद्रकांत दादा पाटील, विनोद तावडे असतात. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे तर परस्परांच्या विरोधात एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. कालही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी की कोण आहे या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहेत युती संदर्भात. पण हे सगळं जरी असलं तरी ही सगळी ठरवून केलेली रचना आहे. ही सगळी प्रत्येक पात्राला जशी चित्रपटात किंवा नाटकामध्ये भूमिका दिलेली असते तशी याच्यामध्ये किरीट सोमय्यांना एक भूमिका, संदीप प्रधान, संजय राऊतांना एक भूमिका. संदीप प्रधान, याचा हे सगळं अर्थ ठरवून चाललेलं आहे. याचा अर्थ हे लुटूपुटूचे सर्जिकल स्ट्राईक्स आहेत असं म्हणायचं का? ही लुटूपुटूची लढाई आहे? नाही, आता काय आहे, सर्जिकल स्ट्राईक बद्दल काही बोलणं, त्यामुळे मी सर्जिकल स्ट्राईक असं नाही वापरत. ही जी भांडणं आहेत ह्याच्याबद्दल मी बोलतो की हे लुटूपुटूचीच आहे आणि विरोधी पक्षाची स्पेस ही कुणालाही कुठल्याही पक्षाला मिळू नये याच्यासाठी तर हा प्रयत्न आहेच. पण मला तर असं वाटतं की जसं कल्याण डोंबिवली महापालिकेत झालं की अगदी वाघाच्या तोंडातले दात मोजण्यापासून आणि व्यासपीठावरून पालकमंत्र्यांनी राजीनामा देण्यापर्यंतचं जे काही आपण नाट्य बघितलं त्याचप्रमाणे ह्या वेळेला सुद्धा मुंबई महापालिकेत, ठाणे महापालिकेमध्ये आपल्याला नाट्य बघायला मिळणार. याचीच ही सगळी रचना आहे. फक्त आता हे लिहिलेलं स्क्रिप्ट कुणाकडे आहे ते आपल्याला शोधायला लागेल की हे सगळं स्क्रिप्ट काय काय करायचंय, काय काय घडवायचं, याचं स्क्रिप्ट कोणाकडे आहे. लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील हे सगळं पाहून? लोकांच्या काय? तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला सर. मी गेली 14 वर्ष अत्यंत दुर्दैवी असं असणार आहे
हा घेतो मी बोला. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. गेली 14 वर्ष मी जर्नलिझममध्ये आहे आणि अशा पद्धतीचे राडे शिवसेना भाजपमध्ये असतील किंवा अनेक राजकीय पक्षांमध्ये असतील, बातमीदार म्हणून आम्हाला उत्सुकता असतेच, कारण त्याच्यामध्ये बातमी असते. पण महाराष्ट्रातली जनता काय विचार करते जर हाही एक मुद्दा आहे ना, कारण दोन सत्तेतले मित्र पक्ष रस्त्यावर येऊन मुंबई महापालिकेसाठी असा राडा करता आहेत. लोकांमध्ये काय मेसेज चाललाय, काय म्हणजे हे दोन सत्ताधारी पक्ष आहेत, परत यांची युती आहे. आता ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्य करावं सध्या ते युतीमध्ये आहेत की सत्तेसाठी म्हणून एक व्यवहार किंवा एक नैतिकता म्हणून हे आज दोन पक्ष एकत्र आहेत सत्ता टिकवण्यासाठी. आणि असे राडे आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांच्या पक्षाची प्रतिमा मलिन करणं, लोकांनी कुठले मुद्दे विचारात घेऊन या दोन पक्षांना मतदान करावं, या दोन्ही नेत्यांनी जरा महाराष्ट्राच्या जनतेपुढे खुलासा करावा. मी दोघांनाही काही अडचणीचे प्रश्न विचारणार आहेत. आपण सुरुवात लेट्स से अनिल परबांपासून करूया. अनिल परब, 1/3 मुंबई आज झोपडपट्ट्यांमध्ये राहते. जवळपास 30% मुंबईकडे आज शौचालय नाहीत अशी परिस्थिती आहे. 20% जनतेला पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर आत्ता पदपथ असतील ते व्यापले गेलेले आहेत. झोपडपट्ट्यांचा भस्मासूर प्रचंड मोठा आहे. हवेचं प्रदूषण आहे. 3-3, 4-4 दिवस डम्पिंग ग्राउंडच्या धुराने इथल्या शाळा बंद असतात. हे कुठल्या आंतरराष्ट्रीय शहराचं वर्णन करावं. गेले 20 वर्ष 37,000 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका तुमच्याकडे आहे आणि त्याच्यावर खड्डे पडतात. मला 37,000 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका 20 वर्ष एका पक्षाकडे एक हाती नेतृत्वाकडे असताना त्याच्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका कुठे खड्डे पडलेले दिसले हो आम्हाला? तुम्हाला हेही करता आलं नाहीत. याचा अर्थ तुमच्यावरचे आरोप आणि याचा नंतर आपण ते प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. परंतु कुठेतरी स्वतःच्या समोर हा आरसा आहे असं नाही वाटत. आणि आपण चर्चा करतोय ती आपल्या सहयोगी पक्षाला एखादा खासदार आहे त्याच्यावरच्या हल्ल्याबद्दल. आवाज बंद झाला. अनिल परब, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, आता यायला लागला पुन्हा. अनिल परब, 37,000 कोटीचं बजेट, 20 वर्ष महानगरपालिका ताब्यात, रस्त्यावरचे खड्डे तुम्ही पाहताय. 1/3 मुंबईला पाणी मिळत नाही. 1/3 जागांवर भूमाफियांचं राज्य आहे आपल्याकडे. प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. लोक लटकून प्रवास करतायत. मुंबईहून बोरुल्या जायला 2-2, 2.5 तास लागतात अशी आत्ताची परिस्थिती आहे. सर्व प्रोजेक्ट्स ही काही ना काहीतरी प्रकरणात अडकलेली आहेत आणि आपण चर्चा करतोय ती युतीवर असणाऱ्या दोन नेत्यांमधल्या मारामारीची, 56 इंचाच्या भाषेची आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकची. मला सांगा, इंग्लंड, अमेरिका कुठेही तुम्ही जाऊन फिरा, 20 वर्ष एक हाती सत्ता असलेल्या कुठल्या महानगरपालिकेत असे खड्डे पडलेले दिसतात हो? आपण जे सांगितलं की 20 वर्ष शिवसेनेच्याकडे महानगरपालिका आहे, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युतीची सत्ता आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की शिवसेनेचे नगरसेवक किंवा शिवसेना पक्ष म्हणून मी गेल्या पक्षाचा रस्त्यावरचा तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी जे काही बघतो, दररोज जे काही बघतो, या सगळ्या गोष्टी तळमळीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा झटत असतो. शिवसेनेची शाखा ही 365 दिवस हे काम करत असते. महानगरपालिकेचे सगळे जे नगरसेवक आहेत हे प्रत्येकजण आपापल्या परीने त्या विभागातल्या लोकांची सेवा करण्यामध्ये गुंतलेले असतात, त्यांना सेवा देण्यामध्ये ते गुंतलेले असतात. लोक 4 वेळा एखाद्या पक्षाला सत्ता देतात तर लोक इतके तर मूर्ख नाही आहेत की ते केवळ कुठल्या तरी भावना विश्वासावरती जाऊन मतदान करतात. काहीतरी परफॉर्मन्स बघत असतील. मी असा कधीच दावा करणार नाही की 100% आम्ही लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत, परंतु आमची प्रामाणिकता प्रश्न सोडवण्याची लोकांना जरूर माहिती आहे. तुम्ही जे आमच्या प्रामाणिकतेवरती लोकांना शंका नाहीये. लोकांना शंका नाही. त्यांना एक गोष्ट माहिती आहे की शिवसेनेचा नगरसेवक हा माझ्या हक्काचा आधार आहे आणि त्याच्यामुळे क्षणभर तो हक्काचा आधार आहे आपण असं मान्य केलं. देयर इज समथिंग विच इज कॉल्ड ॲज गुड गव्हर्नन्स. मला तुम्ही सांगा, आज मध्य रेल्वेत किंवा पश्चिम रेल्वेत जे लटकत रेल्वे प्रवासी प्रवास करतायत ना, त्यांना जर तुम्ही विचारलं की तुम्ही या प्रवासावर खुश आहात का, तर ते नाही असं उत्तर देतील. पण पर्याय नाही म्हणून आम्ही तो प्रवास करतो असं सांगतील. तुमच्या युतीच्या कारभाराबद्दल लोकांना अशाच प्रकारची भावना मनात आहे याची जाणीव आहे आपल्याला?
दोन गोष्टी सांगतो. एक तर जे आपण सांगताय की रेल्वेच्या बाबतीमधल्या ज्या काही लोकांचा पर्याय नाही. आता आपण सांगितलं की आपण लंडन बाकीच्या शहरांचा आपण उल्लेख केला. मी आत्ताच काही महिन्यापूर्वी लंडनला गेलो होतो. 1.5 किलोमीटर जायला मला 40 मिनटं लागली. असं नाही आहे की सगळीकडे आलबेल आहे, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिथे जिथे चुकीचं काम चाललंय, गुड गव्हर्नन्सचा तुम्ही विषय काढला. महानगरपालिकेचे आयुक्त हे सरकार पाठवतं, हे महानगरपालिकेचे नसतात, हे सरकारचे अधिकारी असतात. आणि बऱ्याचशा काही विषयामध्ये ज्यावेळेला प्रशासन ज्यावेळेला आडमुठे धोरण घेतं त्यावेळेला काही ठिकाणी काही प्रकल्प अडकतात. आम्ही असा बिलकुल दावा केलेला नाही की 100% आम्ही सगळं बरोबर केलेलं आहे किंवा 100% आम्ही लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत, परंतु प्रश्न सोडवण्याची प्रामाणिकता हा काही विषय आहे की नाही? शिवसेनेचाही प्रश्न सोडवण्याची प्रामाणिकता याला काही तुम्ही धरणारच नाही आहात का? मुंबईतले जे प्रश्न आहेत, मुंबईची लोकसंख्या, मी देखील मुंबई ह्या विषयावरती PhD केलेली आहे, त्याच्यामुळे मुंबईचा अभ्यास थोडा बारकाईने मी देखील केलेला आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईचे प्रश्न सोडवण्यामध्ये ज्या अडचणी आहेत ह्यांच्यावरती ज्या प्रशासनाने मात व्हायला पाहिजे, जसे 642 किलोमीटरच्या चौरस क्षेत्रामध्ये ह्या मुंबईमध्ये अनिल परब. आज आपण जी काही लोकसंख्या 2.25 कोटीच्या आसपास जी काही लोकसंख्या अनिल गेलेली परब. आहे, आज या 2.25 कोटी लोकांना परब. ज्या काही सुविधा देण्यासाठी ज्या काही मर्यादा आहेत, अनिल या परब. मर्यादांचे देखील प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. अनिल परब, आज तुम्ही जे पाण्याचा कायदे प्रश्न म्हणताय, आहे, तुम्ही जे राज्य शासन देताय म्हणताय, तुम्ही जे केंद्रातनं अधिकारी येताय म्हणतायत, अहो या तिन्ही ठिकाणी तुम्ही सत्तेत भागीदार आहात. तुम्ही काही विरोधी पक्ष नाही आहात. आता तुम्ही या तिन्ही ठिकाणी हे सत्तेचे सत्तेचा भागीदार आता आहात. या 2च वर्षात आलाय. आपण आम्हाला 20 वर्षाचा हिशोब विचारताय, पण मी आता 2 वर्षात आम्ही आलोय. दिनेश आणि दुखंडे. आजही तुम्हाला सांगतो हे जे काय आता मला सांगा दिनेश तुम्ही दुखंडे. आता परब कोस्टल साहेब, रोडचा- तुम्हाला मला एक कोस्टल प्रश्न रोडचा विचारायचा प्रोजेक्ट, आहे. कोस्टल परब रोडचा साहेब. एकच मिनिट पर्यायी व्यवस्था तुम्ही जी विचारली ना, तर कोस्टल रोडचा जो पर्याय आहे हा कोस्टल रोडचा पर्याय देतोय ना आम्ही. त्याच्यासाठी बरोबर महानगरपालिकेने आहे, पैसे मान्य देखील आहे. तयार परब ठेवलेले साहेब, आहेत. फक्त एक मुद्दा विचारायचा कोस्टल आहे रोडचा तुम्हाला. आहे, सीलिंगचा प्रश्न एकच आहे. मुद्दा असा हे विचारायचा आहे सगळं की राज्यातल्या सरकारला आज शिवसेनेच्या पाठिंब्यावर हे सरकार उभं आहे. आज शिवसेनेला पश्चाताप होतो आहे पाठिंबा दिल्याचा, कारण ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा एक मुद्दा झाला की पश्चाताप होतोय का, कारण ज्या पद्धतीने भाजप तुमच्यावर अटॅक करते. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईतल्या खड्ड्यांची आणि मुंबईतल्या समस्यांचीच देशात आणि जगात का चर्चा होते? पूर्ण आपण भारतात बघितलं तर बाकीच्या महानगरपालिकांचे खड्डे एवढे चर्चिले जात नाही. मुंबई आर्थिक राजधानी आहे, मुंबई जगाच्या नकाशावरचं केंद्र आहे, त्याच्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. असं नाहीये की मुंबईमध्ये लक्ष नाही. मी पण ती चांगली ठेवणं, जर जगाच्या नकाशावर चांगली तिचं महत्व आहे तर ती चांगली ठेवणं, पर्यटकांना आकर्षित करणं. मुंबई चांगली असायला पाहिजे. चर्चा आपण पुढे नेऊया. किरीट सोमय्या, आणि असं कुठे आपण अशा प्रकारचे आरोप करून सातत्यानं माफिया, गुंड असे शब्द वापरून तुमच्यावरचे हे हल्ले होऊन युतीचं मुंबई महानगरपालिकेतलं भवितव्य आणि तुम्हाला मिळणाऱ्या जागा, कारण तुम्हाला 31 जागा होत्या माझी माहिती जर बरोबर असेल तर, आणि शिवसेनेला 76 जागा होत्या. जर तुम्हाला सत्ता हस्तगत करायची असेल तर 114, 115 जागा तुम्हाला निवडून आणाव्या लागतील. स्वबळाची तयारी झाल्यामुळे अशा प्रकारचे आरोप होत आहेत का? त्याहीपेक्षा जर युती झाली तर अशा प्रकारच्या आरोपांनी दबून जाऊन जास्त जागा स्वतःच्या पदरात पाडून घेता येतील याच्याकरताच्या रणनीतीतला हे पहिलं प्याद सरकवलेलं आहे. किरीट सोमय्या, मी पहिले एक थोडी स्पष्टता करतो आपली रजा घेऊन. काल भाजप शिवसेनेचा राडा हा शब्द प्रयोग बरोबर नाही. भाजपने रावण दहन संपल्यानंतर त्यांचे 400-500 कार्यकर्ते घरी गेल्यानंतर किरीट सोमय्या गाडीत बसायला जातात. खासदार किरीट सोमय्या ज्याने माफिया विरुद्ध महापालिकेचा मोहीम उघडली आहेत, 15-20 कार्यकर्ते, 10-15 महिला, त्यांच्यावर 3 बस कॉर्नरवर लपून उभून ठेवून 3 गाड्या दुसऱ्या, आणि अचानक येऊन या महिलांवर खासदारांवर लाठी सळ्या लोखंडाचा हल्ला करणं याला राडा नाही म्हणत. हे याला माफियांची रसद थांबवल्यामुळे, माफियांची दलाली बंद झाली त्याच्यामुळे केलेला वार. नंबर 2, नाही, मी आपल्याद्वारा या सगळ्या जे गुंडांना दुसरी गोष्ट सांगतो.
आतापर्यंत अशोक गहलोत के घोटाले, मायावती के घोटाले, सिंचन घोटाळा, PWD घोटाळा, त्या अशोक एक गहलोतच्या डझन घोटाळ्याबद्दल मला पोंजी बोलायचं आहे. कंपन्यांचा घोटाळा किरीट सोमय्यांनी काढलं. अशोक गहलोतांच्या परंतु घोटाळ्याबद्दल मला बोलायचंय. एकदाही अरे बोला रे बाबा, पहिला ऐक. एक पण घोटाळा कोणाचा नाही, विरुद्ध अशोक कोणी गहलोतांचा शारीरिक घोटाळा हमला केला यांनी नाही. फक्त तिथे जाऊन हे मॉरिशसमध्ये फोटो पहिल्या- काढले हे आणि परत पहिल्यांदा संध्याकाळच्या विमानाने आले आणि फक्त आरोप केले. त्या घोटाळ्यांचं पुढे काय झालं, त्याच्यामध्ये पुढे काय झालं, फक्त फोटो काढून आले. आणि ही सगळी गोष्टी त्यांनी आमच्याच लोकांना सांगितलं की कसं मी अशोक गेहलोतला अडचणीत आणला, फोटो काढले आणि अशोक गेहलोतांवरती आरोप केले की अशा प्रकारे यांचे हे जे काही परदेशामध्ये यांच्या कंपन्या आहेत आणि अशा प्रकारचा आरोप करून सनसनाटी निर्माण केली. अशोक गेहलोतांच्या या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पुढे काय झालं, आजपर्यंत किरीट सोमय्या यांनी त्याचा पाठपुरावा केला का? जो लॉटरीचा उदय आचार्यांचा घोटाळा होता, मी किती घोटाळे तुम्हाला सांगतो की किरीट सोमय्यांनी काढले आणि नंतर मग मध्येच बंद केले. हे मध्ये बंद का झाले? आणि मला किरीट मला तुम्हाला सोमय्यांच्या बाबतीमध्ये- तुम्हाला नाही, प्रश्न किरीट विचारायचा सोमय्यांच्या आहे. अनिल बाबतीमध्ये- परब, एक मिनिट, जे काय आता- एक मिनिट, नाही एक ज्या सगळ्या मिनिट, गोष्टी आहेत. उदय एक मिनिट, नाही उदय एक मिनिट, उदय एक मिनिट. हे परबांना जरा माहिती घेऊ दे. उदय आचार्य 7 वर्ष माहिती घेऊनच जेलमध्ये बोलतोय. गेला. मी एक डझन जे काय पोंजी बोलतोय, कंपनीचे मालिक. ते सगळं- एक मिनिट, ते सगळं जे ओ बोलतोय, परब, मी माहिती घेऊन ओ बोलतोय. परब साहेब, हे तुमचे ओ कोण- परब साहेब, कोण- कोण माणसं अशोक त्यांना गेहलोत जाऊन भेटली. घोटाळ्यामध्ये कोण- त्याचं कोण- सरकार भुजबळांच्या गेलं. केसमध्ये आणि भुजबळांच्या मुंबई केसमध्ये माफिया भुजबळांचे त्या पार्टनर या- तुम्हाला कसे पेपर देत होते आणि त्या सुपारीवरनं तुम्ही भुजबळांच्या विरोधात कशा कशा तक्रारी दाखल केल्या हे सर्वश्रुत आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही काढायला लावू नका. किरीट सोमय्या, आपण स्वतःला असे समजत असाल की आपण फार मोठे भ्रष्टाचाराचे बुडके फाडणारे आहात, तर आपण अतिशय स्पष्टपणे सांगतो, आपण सुपारी घेऊन काम करणारे एक कार्यकर्ते आहात, जे सुपारी घेऊन काम करतात. ओके, पैसे चला. सेटिंग झाली की चला. हा विषय संपवून टाकतात. चला मी क्षणभर आता चला हे सुपारी विपारी आपण क्षणभर बाजूला ठेवूया. अनिल आता परब, आहे उदय, बोला किरीट बोला. नाव यू कम. त्यांनी सुपारी दिली, तुम्ही नाराज द्या. चला. उदय अच्छा मी सांगतो, हो मुंबई महापालिकेला माफिया मुक्त करण्याचं हे माझं पण आहे. त्याला अनिल परब सुपारी सांगत असेल, माझी काही हरकत नाही. मी करा, आम्ही पुढच्या तुमच्या बरोबर वर्षी आहोत. आम्ही मुंबईला माफियाला- खड्ड्यामुक्त करणार, माफियाला- माफिया मुक्त माफियाला- करणार आणि माफियाला माफियाच्या तुम्ही मुक्त करत दलालांना असाल, जेलमध्ये आम्ही तुमच्या बरोबर टाकणार. आहोत. मी दोघांनाही आम्ही शांत राहायची तुमच्या विनंती बरोबर करतो. आहोत या Last सगळ्या 1 minute. गोष्टीसाठी. माझ्या दोन्ही परंतु ते पत्रकार- करा. माझ्या दोन्ही फक्त पत्रकार- नौटंकी निवडणुकीच्या तोंडावरती नौटंकी करू नका. दोन्ही आमचं एवढंच पत्रकार म्हणणं आहे. मित्रांसाठी, तुम्ही दोन्ही माफियाला मुक्त पत्रकार करा. मित्रांसाठी संदीप प्रधान पहिल्यांदा या सगळ्याचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल असं वाटतं, युतीवर काय परिणाम होईल असं वाटतं, राज्यात तुटलेली युती मुंबई महानगरपालिकेत टिकेल असं वाटतं? मी सांगू का की सत्ता ही फार मोठी गोष्ट असते आणि सत्तेचं लोहचुंबक यांना काही मला नाही वाटत असं दूर करेल. कारण असं आहे की दोघांची गरज आहे सत्तेमध्ये राहणं. कारण सत्तेमध्ये राहिल्यानंतर मिळणारे जे लाभ आहेत ते निश्चितच आत्ता दोन्ही पक्षांना होत आहेत, हे आपण पाहतो आहोत. आणि त्यामुळे मला जे वाटतंय ते असं आहे की हे सगळं काही जे सुपारी असेल, काय एकमेकावर आरोप असतील, हे असतील, हे निवडणुकांपर्यंत होत राहतील, प्रचारात होत राहतील. आणि मला असं वाटतं की निवडणुका झाल्यानंतर सुद्धा सत्तेसाठी एकत्र येतील. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की 1 नंबरचा भाऊ कोण. कारण असं आहे की मुंबईमध्ये भाजपला शिवसेनेपेक्षा 1 जागा जास्त मिळाली आहे विधानसभा निवडणुकीला आणि त्यामुळे भाजपला असं वाटतं की जागा वाटप हे त्या आधारावर झालं पाहिजे. तर शिवसेनेची साहजिकच इच्छा अशी आहे की आत्तापर्यंत आमच्याकडे आम्ही जास्त जागा लढवत आलेलो आहोत आणि जास्त जागा आमच्या आलेल्या आहेत महापालिका निवडणुकीत मागच्या, म्हणून आम्हाला मिळालं पाहिजे. हे वॉर आहे. मागच्या वेळी मी जसं म्हटलं होतं तसं 80 जागांचा एक प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिलेला आहे, पण भाजपला तो मान्य नाही. कारण त्यांनी अगोदरच आपण जसं म्हणाल तसं 114 वगैरे जागांचं मिशन त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच या दोन्ही पक्षांची इच्छा युती करून लढण्याची नाही, त्याचेच हे संकेत आहेत. आणि निवडणुका झाल्यानंतर ते एकत्र येतील. जर कल्याण डोंबिवलीमध्ये अशाच पद्धतीने ते भांडले आपापसात, परस्परांवर अत्यंत आरोप केले, पण सत्ता हस्तगत केली आणि ते निवडून आले. कारण त्यांचा दोघांचा कदाचित ह्याच्यावर विश्वास असेल की मुंबईसारख्या शहरात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष तुलनेने
हे कमकुवत आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती आपणच इथं ताब्यात घेण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. सर, मला एक थोडक्यात मुद्दा मांडायचा आहे की सगळ्यात आधी शिवसेना म्हणजे किरीट सोमय्या आणि अनिल परब हे दोघेही म्हणतात की मुंबई महापालिकेत एका बाजूला ते आरोप करतात माफिया राज आहे, दुसऱ्या बाजूला म्हणतात ते पुरावे द्या. तर या दोन्ही पक्षांना माझं आवाहन आहे की हा माफिया राज मुंबई महापालिकेतून संपवण्यासाठी, विशेषतः स्टँडिंगमधून संपवण्यासाठी स्वतः किरीट सोमय्या यांच्या पक्षाने किती प्रयत्न केले, किती वेळा जे वादग्रस्त कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्यावर भूमिका घेतली, त्यांच्या विरोधात मतदान केलं, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की आज राज्यात भाजपची सत्ता आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तर हे माफिया राज आणि ही भ्रष्टाचारी महापालिका बरखास्त करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना आवाहन करणार आहेत का? आणि तिसरा मुद्दा असा आहे की जेव्हा निवडणुका येतील, दोन्ही पक्ष कसे युतीत लढतील किंवा वेगळे लढतील, जेव्हा दोघांनाही एकमेकांची गरज लागेल तेव्हा हे पाठिंब्यासाठी एकत्र येणार आहेत का? प्रेक्षको, युतीवर सर्जिकल स्ट्राईक या विषयावरची रंगलेली ही चर्चा आपण पाहिलीत. किती मुद्दे आपल्या समोर आले आपण पाहिलेत. मुंबई महानगरपालिकेत माफिया राज सुरू आहे. या माफियांकडून ज्यांना दलाली मिळते अशा गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला असा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा केला. या माफियांना आणि या दलालांना आपण सोडणार नाही अशी धमकी त्यांनी दिली. सर्जिकल स्ट्राईक या शब्दाचा राजकारणासाठी वापर करून जवानांच्या शौर्याचा अपमान करू नका असंही त्यांनी बजावलं. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमय्यांनी सुरू केलेली ही एक प्रकारची नौटंकी आहे. ते प्रत्येक वेळी सुपारी घेऊन असे आरोप करतात असा प्रतिहल्ला शिवसेनेच्या अनिल परबांनी चढवला. जे कोणी माफिया असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, पण गेली 20 वर्ष सत्तेत असताना त्यांना हे माफिया का बरं दिसले नाहीत? भाजपच्या मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी देखील सोमय्या का बरं करत नाहीत असे सवाल अनिल परब यांनी उभे केले. भ्रष्टाचाराचे आरोप आणि युती तोडण्याची भाषा ही सोमय्यांची वैयक्तिक भूमिका आहे की भाजपची अधिकृत भूमिका असा सवाल देखील या चर्चेत उपस्थित झाला. या सगळ्यावर थेट उत्तर देणं अर्थातच सोमय्यांनी टाळलं. मुंबई महापालिकेची सत्ता म्हणजे शिवसेनेची रसद आहे. शिवसेनेच्या आर्थिक नाड्या आवळून शिवसेनेला कमजोर करण्याचा डाव यामागे आहे असं राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी स्पष्ट केलं. तर किरीट सोमय्या ज्या माफियांबद्दल बोलतात त्या महानगरपालिकेचा माफियाचा चेहरा कोण असा सवाल दिनेश दुखंडे यांनी केला. आणि महानगरपालिका बरखास्तीची मागणी का बरं करत नाही असा देखील सवाल त्यांनी शेवटी उपस्थित केला. प्रेक्षको, शिवसेना भाजपमध्ये सध्या जे काही सुरू आहे ना त्यामागं मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचं राजकारण आहे हे तर उघडच आहे. निवडणुकीला सामोरं जाताना खरं तर 5 वर्षात काय करून दाखवलं याचा हिशोब द्यायचा असतो. पण शिवसेना भाजपमध्ये एकमेकांचे राजकीय आणि आर्थिक हिशोब चुकते करण्याची स्पर्धा लागलेली दिसते. हा कंत्राटदारांच्या लॉबींचा लढा आहे की काय? जनता या सगळ्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहते आणि निवडणुकीत या सत्ताधाऱ्यांचा हिशोब करायला जनता मागे पुढे पाहणार नाही. हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विसरता कामा नये. जर रावणाचं दहन होऊ शकतं तर लक्षात घ्या सत्ताधाऱ्यांचे होऊ शकतं हे जनता दाखवेल. सवाल आहे जनतेसाठी कोण उभा राहणार? या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.